जर एखादी व्यक्ती तुम्हाला ना स्वीकारते ना सोडते, तर समजून घ्या तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाहीत, तुम्ही बेंचिंगवर आहात. कारण अशी व्यक्ती ना तुम्हाला पूर्णपणे जवळ घेते ना पूर्णपणे दूर करते, फक्त मध्येच लटकून ठेवते. बेंचिंग करणारे लोक तुम्हाला अधूनमधून मेसेज करत राहतात, कधी कधी केअर करतात आणि अचानक काही दिवस शांत होऊन जातात. बस एवढंच पुरेसं असतं त्यांना तुमची होप जिवंत ठेवण्यासाठी. हे लोक बेंचिंग का करतात? यांना फक्त अटेन्शन हवी असते, यांना एकटं पडण्याची भीती असते. एक बॅकअप ऑप्शन म्हणून ते आपल्याला ठेवतात. मी मेसेज केला तर ही व्यक्ती अजूनही माझ्यासाठी अवेलेबल आहे का, हे मध्ये मध्ये हे चेक करत राहतात. कारण त्यांना प्रेमापेक्षा जास्त अवेलेबिलिटी जास्त महत्वाची वाटते. म्हणूनच ते ना सोडतात ना स्वीकारतात. एक कटू सत्य सांगतो, बेंचिंग करणारा चुकीचा असतोच, पण त्याहूनही मोठी चूक बेंचवर जो बसून राहतो ना त्याची असते. कारण सायकोलॉजीनुसार आपला मेंदू सर्टेनिटीपेक्षा पॉसिबिलिटी जास्त पकडून ठेवतो. यालाच म्हणतात इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट. यामध्ये अटेन्शन आपल्याला रोज मिळतं, पण अधूनमधून मिळतं. याचमुळे मेंदू इमोशनली जास्त अटॅच होतो. म्हणून तुम्ही मूव्ह ऑन करू शकत नाही, प्रेमामुळे नाही तर होपच्या ॲडिक्शनमुळे. अशी होप जी आपल्याला सांगते की कधीतरी ही व्यक्ती आपल्याला स्वीकारेलच. लक्षात ठेवा, ज्याला खरंच तुमच्यासोबत राहायचं असतं ना, त्याचं डिसिजन एकदम क्लिअर असतं, एक तर हो नाहीतर नाही. पण बेंचिंग करणारा माणूस तुम्हाला नेहमी लटकून ठेवतो वेटिंग मध्ये. सत्य हेच आहे की बेंचिंग ही त्या व्यक्तीची सवय असू शकते, पण बेंचवर बसून राहणं हा आपला निर्णय असतो. एक गोष्ट समजून घ्या, तुमची किंमत करणारा कधीच तुम्हाला होल्ड करून ठेवत नाही. कन्फ्युजन हे कधीच डिसिजन नसतं. तुम्हाला कोणता तरी एक कठोर निर्णय घ्यावाच लागेल. वेळेनुसार तो त्रास तुमचा कमी होऊन जाईल, पण एक खोटी आशा तुम्हाला वर्षानुवर्ष अडकून ठेवेल. म्हणून उठा, स्वतःची किंमत करा आणि पुढे निघा. दुसऱ्याचा ऑप्शन होण्यापेक्षा स्वतःची प्रायोरिटी बना.